चला तर मग रविवारपासून वन डे मॅचला सुरुवात होत आहे. टेस्ट मॅचची अशी तशी करणाऱ्या गंभीरला काय वाटलं असेल, वन डेमध्ये पण तो आता खड्ड्याखडी करू शकेल? पण नाही, कारण वन डेमध्ये रोहित आणि विराट यांचं आगमन होत आहे आणि ते तर तुम्हाला माहिती आहे, ते त्याला जुमानत नाहीत. इथे काय माहिती आहे का, गंभीरच्या डोक्यामध्ये बरेच एक्सपेरिमेंट, त्याला बऱ्याच नवख्या लोकांना चान्स द्यायचा असतो. जसं की तसे लाडले आहेत हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि अजून कोणला तो घेऊन यायची त्याची इच्छा असेल. पण तिथे रोहित आणि विराट असल्यामुळे ते त्याला जुमानत नाही. ते त्याच्या प्रत्येक गोष्टीला होय महाराजा म्हणत नाहीत. इथे गिल वगैरे काही नौके आहे, त्यामुळे त्याला बिचारांना स्वतःची जागा टिकवायसाठी होय महाराजा हा ध्येयतंत्र करावं लागतं. तरी ठीक आहे, वन डे सुरू होते. आपण वन डे ही पहिली वन डे आहे रांचीला. तर रांची च्या मैदानावरती आपण जवळजवळ माझ्या मते एक आपण एक 5-1 सामने आपण खेळलो आहे आणि माझ्या मते तिथे शक्यतो सामने आपण जिंकलो आहे. पण तिथे एक गोष्ट सांगतो, जी पण टीम टॉस जिंकेल ती पहिली फलंदाजी करणार, कारण विन रेशो पहिल्या फलंदाजी करताना हा जास्त आहे, जवळजवळ 50% आहे. आणि दुसरी फलंदाजी करताना विन रेशो जो आहे तो जवळजवळ 33% आहे. त्यामुळे फर्स्ट बॅटिंग यू विल हॅव टू विन. आणि मेजरली तिथे त्या विकेटवरती पेस आणि स्पिन दोघांनी जवळजवळ तेवढेच विकेट मिळतात, कारण ती इनिशियली जी विकेट असते ती पेस बॉलिंगसाठी फेवरेबल आहे, नंतर ती स्पिनही चांगली होते. त्यामुळे संघाचं मिश्रण हेही महत्त्वाचं असणार आहे, कसं असणार आहे ते. हायेस्ट टोटल ज्या मैदानावरती जवळजवळ 313 रन हे ऑस्ट्रेलियाने मारले होते आपल्याचबरोबर आणि ते जिंकले होते ती मॅच. इंग्लंडबरोबर सर्वात लोएस्ट टोटल होती इंग्लंडची, 155 वरती ऑल आउट झाली होती. आणि सर्वात जास्त रन चेस झाले ते जवळजवळ 288, ते पण श्रीलंकेने केलेत. तर हे आहे त्या स्टेडियमबद्दल. आता आपला संघ कसा असेल, 11 लोक जे आहेत संघातले ते कसे असेल याचा एक सॅम्पल आपण बघूया कसं असेल ते. ओपनिंगसाठी माझ्या मते रोहित आणि यशस्वी जयस्वाल, विराट कोहली वन डाऊन. चौथ्या नंबरवरती माझ्या मते, कारण श्रेयस अय्यर नाही आहे, त्याच्या दुखापतीमधून अजून सावरायचा आहे तो, तर त्याच्या जागेवरती ऋतुराज गायकवाड हा मला सूट वाटतो, आयडियल वाटतो. तर ही तिलक वर्माचा एक ऑप्शन आपल्याकडे आहे. गौतम गंभीर तुम्हाला माहिती आहे, एक्सपेरिमेंट करण्यात तो मास्टर आहे आणि लेफ्ट हँडेडसाठी त्याचा काहीतरी अधिकच प्रेम आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्पिटिशन त्याला खेळवायची असते, त्यामुळे माझ्या मते तो तिथे तिलक वर्माला खेळू शकेल. 5व्या क्रमांकावरती राहुल फिनिशरचा रोल करू शकतो, 5वा बॅट्समन म्हणून. 6व्यावरती जडेजा, नंतर 7व्यावरती आपल्याला ऑप्शन नाही आहे, नितीश कुमार रेड्डी, दी ऑलराऊंडर. त्या भाईनी काय ऑलराऊंडर सारखी परफॉर्मन्स केली आहे. एकाच मॅच असेल ऑस्ट्रेलियामध्ये, वन डेमध्ये तर काहीच नाही. आता त्याला जस्ट चान्स भेटला आहे, पण टेस्ट मॅचच्या वरून ते चॅलेंजेस करतो आहे. 16 इनिंग्समध्ये फक्त एकच 100 आणि त्यानंतर काही नाही, नुसता भोपळे किंवा 5-10 रन असेच करत आला तो. तर मला तर अपेक्षा त्याच्याकडून एवढी नाही आहे. मला त्यांनी कुठं ठरवावं हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकावरती मला वाटतं गंभीरचा सर्वात लाडका हर्षित राणा नक्कीच खेळणार, कारण गंभीरने त्याला चांगलाच घडवला आहे. आहे तो प्लेअर आहे ठीक, पण जास्त ओव्हररेटेड आहे. 9व्यावरती मला असं वाटतं कुलदीपला चान्स दिला पाहिजे स्पिनसाठी. आणि नंतर मग 10 आणि 11 स्पेस
बॉलिंग हर्षदीप, स्पेस अँड स्विंग आणि प्रसिद्ध कृष्णा. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. वी डोंट हॅव आता सध्या तरी आपल्याकडे या संघामध्ये वन डे संघामध्ये बुमरा तर नाही आहे स्क्वॉडमध्येच. त्यानंतर बुमरा नाही आहे. आय थिंक शामी पण नाही. सॉरी, शामी तर नव्हताच कारण मला. सिराज पण नाही आहे. तर असा असेल संघ जवळजवळ. बघू. जी टेस्ट मॅचमध्ये जे या लोकांनी शेण खाल्लं आहे ते वन डेमध्ये न खावं हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. बघूया काय करतायत. नाही तर काय गंभीरने अजून मला माहिती नाही तू काय करतोय. तो एक तर पहिली गोष्ट म्हणजे कोणाचे ओपनर त्याचे फिक्स असतात. वर खाली काय करत असतो त्यालाच माहिती आहे. देव जाणे. ह्याचा नंबर इकडे त्याचा नंबर तिकडे. वन डेमध्ये तर मला वाटतं तो 3 नंबरपर्यंत फिक्स ठेवले. कारण रोहित, यशस्वी आणि विराट. त्याच्या खाली काय त्याला करायचं तो करतो. हर्षद रावणला कधी पाठवेल, कधी नितीश रेड्डीला पाठवेल माहिती नाही बाबा. त्याच्या डोक्यामध्ये काय चालतंय आणि तो काय करतोय. तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू पण बघितला असेल टेस्ट मॅचच्या नंतर. त्याला जाणीव नाही आहे तो काय करतो नक्की. तो बऱ्याच गोष्टी ट्राय करतोय, फेल होतोय. माझं एवढंच म्हणणं आहे बाबा तू ट्राय कर, पण चांगल्या लोकांना घेऊन ट्राय कर. ठीक आहे, बघूया काय होतं ते. चला, ऑल दी बेस्ट फॉर टीम इंडिया.